15 वर्षांची रुचिका सिंग दिल्लीमधल्या एका सलॉनमध्ये नेल आर्टिस्टचं काम शिकत होती. घरी ती आणि तिची आई अशा दोघीच जणी. 20 तारखेला दिल्लीतल्या जंतर मंतरवर पोलिसांनी तरुण मुलामुलींवर लाठीमार केला. त्यानंतर तरुण तरुणींचे जथ्थेच्या जथ्थे जंतर मंतरवर पोहोचायला लागले. रुचिका पण आपल्या मित्रमैत्रिणींसोबत जंतर मंतरवर गेली, तरुणांचं आंदोलन कसं असतं ते बघायला. पेपर फुटीचा राग तिच्याही डोक्यात होता, पण त्या भारावलेल्या वातावरणामध्ये पोहोचल्यावर तो राग जणू शिगेला पोहोचला. जवळच्या कॅनॉट प्लेसच्या परिसरात काही मुलं मुली ग्रुप्समध्ये उभी होती. ती सरकारच्या विरोधात, पंतप्रधानांच्या विरोधात घोषणाबाजी करत होती. त्यातल्या काहींची भाषा शिवराळ होती. रुचिकानं सुद्धा मागचा पुढचा कसलाच विचार केला नाही आणि त्याच शिवराळ भाषेमध्ये पंतप्रधानांच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली. कुणीतरी त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तो सोशल मीडियावर टाकला. त्यानंतर जे झालं त्याची कल्पना रुचिकानं कधीही केली नव्हती. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला आणि त्यानंतर रुचिकाचं ट्रोलिंग सुरू झालं. तिला धमक्या येऊ लागल्या. जिथं काम करत होती तिथले दरवाजे बंद झाले. प्रकरण एवढं वाढलं की रुचिकाच्या आईनं तिला घेऊन घर सोडून दिलं. रुचिकानं शेवटी माफी मागणारा एक व्हिडिओ शेअर केला, पण तोपर्यंत दिल्लीमधल्या एका महिला वकिलानं तिच्या विरोधात पोलिसात तक्रार केली. FIR दाखल झालाय. हे सगळं सहन करणारी रुचिका एकटी नाहीये. 23 वर्षांची श्रद्धा सिंग MSc ची स्टुडंट आहे. तिनं 7-8 सेकंदांची एक रील बनवली होती. त्यातनं शिव्या होत्या ना कुणाचा अपमान केला होता. पण पंतप्रधानांचा अवमान केलेल्या या मुलीला शोधाच असं तिचं विच हंटिंग सोशल मीडियावर सुरू झालं. कुणी तिला बलात्काराच्या धमक्या दिल्या, कुणी तिला ठार मारायच्या धमक्या दिल्या. प्रकरण तिच्या आईच्या इन्स्टा अकाउंट पर्यंत पोहोचलं. शेवटी तिनं आईचं अकाउंट बंद केलं, पण आपलं चालू ठेवलं. नंतर तिनं माफी मागितली, पण ट्रोलिंग आणि छळ थांबलेला नाहीये. या मुलींसाठी हेच योग्य आहे असं म्हणत अनेक जण चेहरा नसलेल्या या ट्रोलर्सना आणि त्यांच्या या भीषण छळाला प्रोत्साहन देत आहेत. पोलिसांच्या नजरेसमोर, सरकारच्या नाकाखाली हे सगळं होत असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी काल सोशल मीडियावर आले. त्यांनी एक रील केलं. त्या रीलचा विषय होता आंदोलनाच्या दरम्यान मुलींनी वापरलेली भाषा. आपल्या रीलमध्ये मोदी काय म्हणाले? जंतर मंतरवर जे झालं ते देश आणि जगानं पाहिले. काही खोडकर मुलांनी शिवीगाळ केली. कोणत्याही समाजाला शोभणार नाही अशा शब्दांचा वापर केला गेला. मला शिव्या दिल्या, माझ्या स्वर्गीय आईला सुद्धा शिव्या दिल्या. लहान असताना चुका होतात, लहानपणात सुधारण्याची संधी असते. मी समाजात असलेला आक्रोश चांगला समजून घेऊ शकतो, पण हा सांस्कृतिक धक्का आहे. आपल्या मुली अशा प्रकारची भाषा कशी बोलू शकतात हा प्रश्न आहे. पण वेळ आहे या मुलांची गळाभेट घेऊन त्यांना योग्य मार्ग दाखवण्याची. या भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम आहे. या मुलांना शिक्षा देणं, न्यायालयाच्या फेऱ्या मारायला लावणं, समाजात त्यांना त्रास देणं, यातून आपण परिस्थिती बदलू शकत नाही. मला त्या सगळ्यांना माफ करायचंय. पंतप्रधानांनी या सगळ्या मुलांना माफ केलं म्हणून इंटरनेटवरची ती बिनचेहऱ्याची पिलावळ थांबणार आहे का? याचं उत्तर होय असं देता येत नाही. कारण पंतप्रधान जरी मुलांना माफ करण्याची भाषा करत असले ना, तरी त्यांच्या पक्षाचे खासदार मुलांच्या बाबतीत जी भाषा बोलतात, ज्या भावना व्यक्त करतात, ते सभ्यतेच्या कुठल्याही मर्यादा पाळत नाहीये. भाजपच्या खासदार कंगना राणौत त्यांनी या मुलांना गटर छाप म्हटलं. बेरोजगार आहेत म्हणून आंदोलन करतात असं हिणवलं. महाराष्ट्रातले भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी तर बरं झालं दिल्ली पोलिसांनी या मुलांचे पुठ्ठे सुजवले अशी अभद्र भाषा वापरली. मुलींना बलात्काराच्या धमक्या देणं यापेक्षा दुसरा अभद्रपणा असू शकत नाही. पण या सगळ्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काहीही म्हटलेलं नाही. पंतप्रधानांच्या या व्हिडिओनंतर अनेक तरुण मुलांनी याबद्दल नापसंती व्यक्त केली. मुळात सगळ्या मुलामुलींनी ही भाषा वापरलेली नाहीये. सगळी मुलं मुली याचं समर्थनही करत नाही. त्यामुळे या मुलामुलींना समजावलं जाऊ शकतं, पण त्यासाठी FIR दाखल करणं, त्यांचं करिअर धोक्यात घालणं हे मुलांना पटत नाहीये. CJPच्या अभिजित दिप्तेंनी यावरून BJPच्या IT सेलवर निशाणा साधला. शिवी देणं हा जर गुन्हा असेल तर सगळ्यात जास्त केसेस या IT सेलवर व्हायला हव्यात, ज्यांनी आजपर्यंत महिलांना अश्लील शिव्या दिल्या. केसेस भाजपाच्या खासदारांवर व्हायला हव्यात, जे संसदेत महिलांचा अपमान करतात. अभिजित दिप्तेंनी ही मागणी केली आहे. काँग्रेसनं सुद्धा भाजपावर निशाणा साधलाय. पंतप्रधानांनी मुलांना माफ करण्याऐवजी मुलांची माफी मागायला हवी. मुलांवर जो लाठीमार झाला त्याची माफी मागायला हवी. पेपर फुटीमुळे मुलांना जे भोगावं लागलं त्याची माफी मागायला हवी. विक्टिम कार्ड खेळून भाजपा वाचू शकत नाही अशी टीका काँग्रेसनं केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही सरकारवर जहरी टीका केली. अनेक मुलांची भाषा चुकली, मान्य आहे, पण भाजपाच्या लोकांच्या भाषेचं काय? भाजपानं जे 12 वर्षात पेरलंय तेच उगवतंय. इतकी वर्ष तुमच्या लोकांनी जे केलंय त्याची माफी कोण मागणार? आणि मुलांची डोकी फोडण्याचे, लाठ्या काठ्या मारण्याचे आदेश देणारे जे लोक होते ते कधी माफी मागणार? हा सवाल राज ठाकरेंनी केलाय. इतरांनाही आया आहेत हे मोदींनी विसरू नये असा घणाघात राज ठाकरेंनी केलाय. विरोधकांच्या प्रतिक्रिया आहेत या स्वाभाविकच आहेत म्हणा, पण एक गोष्ट भाजपाला लक्षात घ्यायलाच हवी. आंदोलनातल्या काही मुलामुलींची भाषा कितीही आक्षेपार्ह असली तरी ती त्यांची वैयक्तिक भाषा होती. ना ती आंदोलनाची भाषा होती, ना ती अवघ्या पिढीची भाषा होती. त्यामुळे 4-2 फुटकळ व्हिडिओच्या आधारे सत्ताधारी पक्षानं देशभरात एवढं रान उठवणं हे फारसं पटतच नाहीये.
एकूणच जंतर मंतरवरच्या या सगळ्या आंदोलनातून भाजपा पूर्णपणे सावरलीये असं दिसत नाहीये. या आंदोलनाची धार आणि त्याहीपेक्षा लोकांमध्ये असलेली त्याची क्रेज मोडण्यासाठी भाजपा सध्या जंग पछाडते, पण काहीच कामी येत नाहीये. आधी त्या मुलांच्या मंचावर जे लोक आले ते देशविरोधी वक्तव्य करतात, सत्ताविरोधी गटातले आहेत असं सांगण्याचा प्रयत्न झाला, तो कामी आला नाही. मग मुलांवर लाठीमार करून त्यांना पांगवण्याचा प्रयत्न झाला, तो भलता चांगलट आला. उलट त्यांना आंदोलन देशात पोहोचलं. मग मुलांनीच दगडफेक केली त्यामुळे पोलिसांना लाठीमार करावा लागला हे सांगितलं गेलं, पण दगडांनी भरलेला ट्रक पोलिसांनीच आणून पार्क केला होता हे सिद्ध झालं. मग मुलांवर गोळीबार केल्याचे, मुलींना मारहाण केल्याचे व्हिडिओज व्हायरल झाले, तर सरकारनं आधी ते नाकारलं, पण नंतर गोळीबार केला होता, पेलेट गन वापरल्या होत्या हे मान्य करावं लागलं. हिंदुत्ववाद, देशविरोधी तत्व, मीडिया नरेटिव्ह सगळं वापरून झालं, पण हे सगळं फेल ठरलं. इतकं फेल ठरलंय की पोरांनी त्याची ढीक टिंगलच केली. सोशल मीडियावर रील बनवण्याचा उपाय पंतप्रधानांनी शोधला, जेणेकरून तरुण मुलांची भाषा आपण बोलतो हे त्यांना सांगता येईल, पण तेही फार कामी येत नाहीये. कारण एकीकडे पंतप्रधान मुलांची भाषा बोलण्याचा प्रयत्न करत होते आणि दुसरीकडे त्यांचे खासदार मुलांना गटरछाप बोलत होते. काल तर लाठीमारात जखमी झालेल्या पोलिसांच्या कुटुंबियांची एक मोठी प्रेस कॉन्फरन्स दिल्लीत झाली. हे तर देशाच्या इतिहासात पहिल्यांदा झालं असावं. आता मुलांनी आणि विशेषतः मुलींनी आक्षेपार्ह भाषा वापरल्याचे व्हिडिओ वापरून भाजपा या आंदोलनावर डाग लावू पाहते. आधी भाजपाच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी या मुलांच्या त्याच व्हिडिओचा वापर करून रान उठवलं आणि मग पंतप्रधानांनी त्याच मुलांना 3 मिनिटात माफ करून टाकलं. यातून आंदोलनाचा टोन डाऊन करण्याचा आणि पंतप्रधानांची प्रतिमा सुधारण्याचा भाजपाचा प्रयत्न होता हे स्पष्ट दिसलंय, पण सध्या तोही डाव फार यशस्वी होताना दिसत नाहीये. उलट भाजपा पोलीस आणि समाज माध्यमांचा वापर करून मुला-मुलींसाठी दहशतीचं वातावरण तयार करते, ही भावना मुलांमध्ये जोर धरते. तरुणांची भाषा आम्हाला समजते असं म्हणणं आणि ती भाषा समजणं यात खूप अंतर आहे. कारण तरुण भाषा ही बंडखोरीची भाषा असते. ती खरंच समजून घ्यायची तर प्रचंड समजूतदारपणा असावा लागतो, प्रचंड पेशन्स असावे लागतात. सरकारकडे ते असेल तर सरकार आंदोलन ज्या कारणासाठी झालं त्यावर लक्ष केंद्रित करेल. आंदोलनातल्या चुका शोधत बसण्याचे नसते उपद्व्याप नाही करणार. या सगळ्याबद्दल तुमचं मत कमेंटमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा.